श्री गुरुलीलामृत मराठी कथासार अध्याय 27 ते 34. अध्याय 27. अक्कलकोटात दिवसेंदिवस वाढणारा स्वामींचा प्रभाव काही मंडळींना बघवत नव्हता, म्हणून त्यांनी श्रींची परीक्षा घेण्याचे ठरवले. त्यांचे साधुत्व खरे आहे की वरवरचे थोतांड आहे हे पाहण्यासाठी त्यांनी राधा नामक गणिकेची योजना केली. श्री स्वामींना भुलवून आपल्या जाळ्यात ओढावायचे काम तिच्याकडे सोपवण्यात आले. 20 वर्षाची ही राधा गौरवर्णाची एक कोमल रूपगर्विता होती. तिचे आकर्षक रूप भल्याभल्यांना घायाळ करीत असे. ही राधा स्वामींकडे आली तेव्हा एका उंच टेकडीवर स्वामी बसले होते. सेवेकरी व भक्तगण त्यांच्या समवेत होते. राधेने त्यांना वंदन केले आणि फलपुष्पादी वस्तू अर्पण करून तेथेच एका बाजूला बसली. त्यानंतर वाद्यांची जुळवाजुळव करून तिने सुस्वर गायनास प्रारंभ केला. सर्व मंडळी त्या लावण्यवती गायिकेचे आकर्षक भावभावनांसहित चाललेले गायन तन्मयतेने ऐकत होती. पण तिच्या नेत्रकटाक्षांचा अंगविक्षेपांचा श्री स्वामींवर मात्र काहीच परिणाम होत नव्हता. त्यामुळे तिचा निरुपाय झाला. तिच्या मनात विचार आला, मी देवगणांसारखीच अपूर्व सौंदर्यवती आहे. या यतिरायांचा माझ्यासारख्या एखाद्या स्त्रीशी समागमाचा योग कधीतरी आला असेल काय? तेव्हा तिच्या मनातील विचार जाणून अंतरसाक्षी समर्थ तिला उद्देशून म्हणाले, काय ग, स्त्री पुरुषात काय भेद आहे? ते ऐकून राधा लज्जेने मान खाली घालून म्हणाली, स्त्रियांना स्तन, भगेंद्रिय आदी वेगळे अवयव असतात, तसे पुरुषांना नसतात. तेव्हा समर्थ म्हणाले, सच्चिदानंद स्वरूप मूळ चैतन्य सर्वत्र व्यापक आणि निरंतर एकच आहे. तेथे प्रकृती आणि पुरुष असा कोणताही भेद नाही. त्यामुळे तुझ्यामध्ये पुरुषांपेक्षा काही अधिक आहे असे समजू नको. आता तुझे हे स्त्रीत्व दर्शवणारे अवयव ब्राह्मणास अर्पण करून मोकळी हो. हे ऐकून राधा भयभीत झाली. तिने थरथर कापत श्रींच्या चरणी लोटांगण घातले आणि त्यांना काकुळतीने विनंती करीत म्हणाली, हे प्रभो, मला क्षमा करा. दृष्टांच्या नादी लागून मी तुमच्यासारख्या यतीश्वराची परीक्षा घेण्याचे दुस्साहस केले. आता तुम्हीच माझी लाज राखा. या दासीला सांभाळा. तेव्हा तिच्यासोबत असलेला विनावादक तिला म्हणाला, बाई, हे महाराज बोलल्याप्रमाणे तुमचे अवयव नाहीसे झाले आहेत. त्या दृष्टांनी तुमचे कपाळ फोडले. आता भजन करीत बसा. ते ऐकून राधेने चमकून आपल्या स्तनांकडे पाहिले तर ती पुरुषांप्रमाणे अगदी सपाट झाले होते. तो अद्भुत चमत्कार पाहून समर्थांशी दृष्टावा करणाऱ्या सर्वांची मान लज्जेने खाली गेली. त्यानंतर त्यांच्यापैकी कोणीही चुकूनही श्रींच्या वाटेला गेले नाही. श्री स्वामींची चेष्टा टवाळी करणाऱ्यांचीही तीच गत झाली. या प्रसंगानंतर राधा वासनारहित झाली. तिने पुरुषांचा संग सोडला आणि अनन्य भावाने श्री स्वामींना शरण गेली. निर्मळ अंतकरणाने श्रींची भक्तिपूर्वक सेवा करू लागली. तिच्या भावभक्तीने प्रसन्न झालेल्या श्री स्वामींनी एके दिवशी स्वतःच्या गळ्यातली माळ तिच्या गळ्यात घालून तिच्यावर अनुग्रह केला आणि निजानुभव देऊन तिला आपणासारखे केले. याच अध्यायामध्ये श्री स्वामी महाराजांनी एका गोसाव्यास दत्तरूपात दर्शन दिले, तसेच सय्यद मुसलमानास खुदाचे दर्शन घडवले. याची ही कथा विस्ताराने करण्यात आली आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. अध्याय 28. गुरुदेवांनी खऱ्या शिष्याचे वर्णन करताना सांगितले की खरा शिष्य कपट, डंब आदींचा त्याग करून एकाग्र चित्ते हरी गुरुचरणी एकरूप होतो. सद्गुरूंना सामान्य मानव रूपात न पाहता त्यांच्यातील गुरुतत्व ओळखून गुरु हा साक्षात परब्रह्म परमेश्वर आहे हे तो जाणतो. सत्य हेच सद्गुरूंचे नित्यरूप आहे हे ओळखून गुरुचरणांशी अखंड सेवा करीत स्वतःच्या जन्ममरणाचे फेरे चुकवून मोक्षपद प्राप्त करून घेतो. करवीर क्षेत्री इचलकरंजी संस्थानातून श्रीपाद भट्ट नामक विद्वान ब्राह्मण अक्कलकोटास येऊन पोचले. स्नानसंध्यादी नित्यकर्मे आटपून ग्रंथादी वाचन मनन पठन करणाऱ्या विप्रसज्जनांवर श्री स्वामी महाराजांची कृपा झाली. श्री स्वामीरायांनी त्यांना श्री क्षेत्र वाराणसी येथे 3 महिन्यांचा मुक्काम करून परत अक्कलकोटी भेटावयास येण्याची सूचना केली. श्री काशी क्षेत्री गेलेल्या श्रीपाद भट्टांची तेथील विद्वानांनी फारशी दखल घेतली नाही. त्यामुळे किंचित असे कट्टू झालेले श्रीपाद भट्ट मनातून निराश झाले. त्या अवस्थेत त्यांना श्री स्वामी काशी क्षेत्री आल्याचे समजले. श्री स्वामींच्या आगमनाने काशी क्षेत्रातील प्रत्येकजण भारावून गेला होता. श्रीपाद भट्ट देखील त्यांच्या दर्शनार्थ पोचले. त्यांना पाहून स्वामीराय उद्गारले, आम्ही तुमच्यासाठीच आलो आहोत. आज विद्वजन सभेत आपण जाऊन वेदमंत्रोच्चारण करावे. आम्ही आपल्या सन्निध असू. श्री स्वामींच्या या आश्वासक वचनाने हर्षभरीत झालेल्या श्रीपाद भट्टांनी सभेमध्ये प्रवेश केला. स्पष्ट व खणखणीत आवाजात श्रीपाद भट्ट वेदमंत्र उच्चारू लागले. त्यांच्या अमोघ वाणीने सभा मंत्रमुग्ध झाली.
विप्रवर्गाने श्रीपाद भट्टांना सन्मानित करून उच्चासनावर बसवले. त्यांचा आदरपूर्वक सत्कार केला. अल्पावधीतच स्वकर्तृत्व सिद्ध करून श्रीपाद भट्ट अक्कलकोटास परतले. काशीचा वृत्तांत अक्कलकोटवासियांना कळताच सर्वजण आनंदित होऊन श्री स्वामींचा जय जयकार करू लागले. अक्कलकोटातील श्रीरामाच्या देवळामध्ये श्री स्वामी भक्त बाबा सबनीस नित्यनियमाने सद्ग्रंथाचे वाचन करीत असत. मात्र त्यांचे हे सदाचरण गावातील काशीनाथ मसवडे, बाबा फडणीस यांना मान्य नव्हते. ही मंडळी सतत सबनीस व पर्यायाने श्री स्वामी महाराजांची थट्टा करीत असत. एकदा या कंपूने सबनीस बाबांची थट्टा आरंभली असता एकाएकी त्यांच्यातील एकाच्या पायाला भल्या थोरल्या सर्पाने विळखा घातला. हे पाहून सर्वांच्या पाचावर धारण बसली. अखेरीस हे स्वामी निंदेचे फलित आहे याची जाणीव होताच सर्व मंडळी खजिलून श्री स्वामींच्या दर्शनासाठी धावली. तेव्हा श्री स्वामींनी त्यांची चांगलीच कान उघडणी केली. त्यामुळे ही टवाळ मंडळी अखेर सन्मार्गाला लागली. अक्कलकोट संस्थानावरील बंब गार्डन या अधिकाऱ्याच्या पायास एकदा विषारी गोम डसली. शस्त्रक्रिया करून विष बाहेर आले तरीही पायाची जखम मात्र चिघळली. सतत 3 वर्षे त्रास सहन करून साहेब पुरता हैराण झाला. अखेर त्याने ही व्यथा सेवेकरांकरवी श्री स्वामींच्या कानावरती घातली. श्री स्वामींनी निंबवृक्षाचे लालसर खोड उगाळून त्याचा लेप लावण्यास सुचवले. तसे करताच साहेबाची व्याधी बरी होऊन त्याचा पाय ठणठणीत बरा झाला. त्याशिवाय श्री स्वामी महाराजांनी मन्याबा नामक गरीब व मुक्या माणसास वाचा आणून त्याचे मुकत्वही घालवले. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अध्याय 29. गुरुदेव म्हणाले, हे शिष्योत्तमा, श्री स्वामी समर्थांच्या कृपा आशीर्वादाने अनेक भाविक कृतार्थ झाले आणि कुत्सित जनही भक्तिमार्गास लागले. श्री क्षेत्र काशी येथे बहिरे शास्त्री नावाचे विद्वान गृहस्थ राहत होते. त्यांना बरीच वर्ष मुलबाळ नव्हते. मात्र काशी विश्वेश्वराच्या आशीर्वादाने त्यांना एक मुलगा झाला. मात्र त्याची पत्रिका बनतेवेळी तो अल्पायुष्य असल्याचे कळले. त्यामुळे बहिरे पती पत्नी चिंतातूर होते. त्यांनी अनेकांचे मार्गदर्शन घेतले. मात्र कुणीही त्यांना मुलाच्या अल्पायुष्याबद्दल कसलाही उपाय सांगू शकले नाहीत. दरम्यान त्यांनी काशीतच राहणाऱ्या एका सत्पुरुषाची भेट घेतली असता त्यांनी सांगितले की जर तुम्ही उभयतांनी एखाद्या अवतारी सत्पुरुषाची सेवा केली तरच तुमचा मुलगा आयुष्यमान होऊ शकेल. त्यावर बहिरे शास्त्रींनी त्यांना असे अवतारी सत्पुरुष कोठे भेटतील असा प्रश्न विचारला असता त्यांनी अक्कलकोटात श्री स्वामी महाराजांची सेवा करण्याची सूचना बहिरे पती पत्नींना केली. त्या सत्पुरुषांच्या सूचनेनुसार बहिरे पती पत्नींनी अक्कलकोटास येऊन श्री स्वामी महाराजांची निस्सीम सेवा केली असता श्री स्वामींनी एका अगम्य लीलेद्वारे बहिरे शास्त्रींच्या अल्पायुषी मुलास जीवनदान दिले व आयुष्यमान बनवले. अक्कलकोटच्या मालोजी राजांच्या पदरी नथोबा विदूर नावाचा एक गृहस्थ खजिनदार म्हणून कार्यरत होता. त्याच्या प्रामाणिकपणाचा आकस धरून त्याच्या काही हितशत्रूंनी राजाच्या खजिन्यातील पैसे लांबवले व नथोबावर त्याचा खोटाळ आणला. नथोबांनी स्वामींकडे दाद मागितली तेव्हा स्वामींनी एक अजब लीला केली. त्यांनी मालोजी राजांना खजिना तपासावयास सांगितला. मालोजी राजांनी स्वामींच्या सांगण्यानुसार जमा खर्चाचे हिशेब तपासले असता त्यांना पैशाची तूट वा कमतरता दिसली नाही. नथोबाचा खरेपणा उघड झाला. तशी मालोजी राजांनी नथोबाला अडकवणाऱ्या त्या कपटी लोकांना चांगलेच फैलावर घेतले. पैठण येथील शंकरराव विदूर हे नथोबांचे सुपुत्र होते. त्यांचीही स्वामींवर निस्सीम श्रद्धा होती. ते अक्कलकोटास दत्तजयंतीचा उत्सव करीत असत. शके 1798 मधील दुष्काळामुळे अन्नधान्याची फारच टंचाई झाली होती. अशातच उत्सव कसा करावायचा याची काळजी शंकररावांना लागून राहिली. त्यांनी आपली समस्या स्वामींपुढे मांडली. तेव्हा स्वामींनी त्यांना आश्वासन दिले की तू चिंता करू नको. नेहमीप्रमाणे पुष्कळ मंडळी जेवतील. स्वामींचे सत्यकथन प्रत्ययास आले. त्या वर्षी अक्षरशः हजारो माणसे दत्तजयंतीच्या निमित्ताने जेवून गेली व या उत्सवासाठी अक्षरशः कशाचीच ददात पडली नाही. बीडपतन येथे नारायणदास नावाचा गुजराती ब्राह्मण होता. त्याने प्रसंगवशात स्वामी महाराजांची विनाकारण थट्टा केली होती. त्याची पत्नी गरोदर होती. यथावकाश प्रसूती समय जवळ आला. प्रसूती वेदना झाल्या. मात्र त्याची पत्नी प्रसूतच झाली नाही. असे जवळपास 18 महिने गेल्यानंतर अखेरीस त्याने स्वामी महाराजांकडे क्षमायाचना केल्यानंतर त्याच दिवशी त्याची पत्नी प्रसूत होऊन तिला पुत्ररत्न प्राप्त झाले. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अध्याय 30. हैदराबादच्या निजाम सरकारचे दप्तरदार श्रीमंत शंकरराव रायराजे एकदा आपल्या परिवारासह श्री क्षेत्र काशीस गेले होते. गंगास्नान करून ते जेव्हा वीरेश्वराच्या दर्शनास गेले तेव्हा त्यांना गाभाऱ्यामध्ये शिवलिंगाच्या ठिकाणी एक दैदिप्यमान यती बसलेला दिसला. ते पाहून शंकररावांना मोठे आश्चर्य वाटले. त्यांनी तेथेच असलेल्या एका ब्राह्मणाला ही गोष्ट सांगितली. ते म्हणाले, मला विश्वेश्वर लिंगमय दिसत नाही. हे कसे?
ते ऐकून तो ब्राह्मण म्हणाला, तुमच्याकडून कुळधर्म वा पूर्वी केलेला एखादा नवस यांपैकी काही राहिले की काय? तसे असल्यास या शुभप्रसंगी त्याचे स्मरण करावे. तेव्हा शंकरराव म्हणाले, येथे येण्याच्या एक दिवस आधी अक्कलकोट स्वामींची कीर्ती ऐकून त्यांचे दर्शन घ्यावे असा मनामध्ये विचार आला होता. येथे विश्वेश्वरासमोर त्यांची संकल्पाची पुन्हा आठवण झाली. हे फार बरे झाले. त्यानंतर शंकरराव विश्वेश्वराच्या समीप गेले असता तेथे बसलेला यती दिसेनासा झाला आणि त्यांना काशी विश्वेश्वराचे स्पष्ट दर्शन झाले. पुढे गया प्रयागगी तीर्थांच्या यात्रा करून शंकररावांनी ब्राह्मणांना भोजन देऊन दानधर्मही केला. तीर्थयात्रा संपन्न झाल्यावर शंकररावांनी अक्कलकोटास जाण्याचा निश्चय केला. या प्रवासात क्षयामुळे शंकररावांची प्रकृती अत्यवस्थ झाली होती. तरीही ते शीघ्रतेने अक्कलकोटास आले. ते जेव्हा श्रींच्या दर्शनास गेले तेव्हा विश्वेश्वराच्या लिंगस्थानी पाहिलेले यतिवर्य ते हेच हे जाणून त्यांना परमानंद झाला. त्यांनी श्री स्वामींना साष्टांग नमस्कार केला आणि मनोभावे त्यांची पूजा करून म्हणाले, महाराज, आपण साक्षात विश्वेश्वर आहात. आपल्या दर्शनाने मी धन्य झालो आहे. तरी कृपा करून मला आरोग्य संपन्न करा. या व्याधीने मी पुरता बेजार झालो आहे. आपल्या कृपेने बरे वाटू लागले तर आपल्यासाठी मठ बांधील. तेव्हा श्री स्वामी म्हणाले, काळजी करू नका, आरोग्य सुधारेल. त्यानंतर स्वामींच्या सांगण्यावरून चोळप्पाने श्रींचा तीर्थप्रसाद शंकररावांच्या मुखात घातला. त्यामुळे शंकररावांच्या व्याधीला उतार पडला आणि काही दिवसांनी ते खडखडीत बरे झाले. पुढे ते हैदराबादहून पुन्हा अक्कलकोटास आले आणि श्रींच्या सूचनेनुसार गावाबाहेरील श्रीराम मंदिराजवळ एक सुंदर मठ बांधला. त्यात गाभाऱ्यासह एक दगडी देऊळ बांधले व तेथे श्रींच्या पादुकांची मोठ्या ताटात स्थापना केली आणि मग ते हैदराबादेस परतले. अक्कलकोटास रामाचार्य जमखिंडीकर नावाचे एक सद्गृहस्थ राहत असत. त्यांच्या घरी रामदास नावाच्या एका साधूचा काही दिवस मुक्काम होता. ते गुरुभक्तिपारायण, योगाभ्यासी व विरक्त होते. ते अतिशय सुरेख भजन करीत असत. त्यामुळे स्वामी महाराजांनी त्यांना कबीर हे नाव ठेवले होते. याच रामाचार्यांच्या घरी गणपतराव नावाचा एक कोकणस्थ मनुष्य राहत असे. तो शुद्ध अंतःकरणाचा, प्रेमळ व निर्लोभी स्वामी भक्त होता. तो अतिशय रुचकर स्वयंपाक करीत असे आणि नित्यनियमाने श्रींसाठी नैवेद्य करून नेत असे. पुढे तो काशी क्षेत्री गेला. बाबा सबनीसांच्या घरी वेदांत ग्रंथांचे वाचन, श्रवण व त्यावर चर्चा होत असे. तेथे दत्तभट नावाचा गृहस्थ नेहमी उपस्थित असत. श्रींच्या सेवेसाठी संसाराचा त्याग करून हे दत्तभट अक्कलकोटास येऊन राहिले होते. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुलीलामृत कथासार अध्याय 31. कर्नाटकमध्ये विजापूर जिल्ह्यातील हंडी तालुक्यात तंब नावाच्या गावात शिवराम जोशी नावाचा ज्योतिष्य जाणणारा एक विद्वान ब्राह्मण राहत असे. त्याला 3 मुलं होती. त्यापैकी ज्येष्ठ दोघेही वडिलांप्रमाणे ज्ञानी व विद्वान होते. या तिघांपैकी धाकटा गोविंद भट भोळा व सात्विक वृत्तीचा होता. त्याची विद्याभ्यासात फारशी प्रगती नव्हती. वडिलांच्या निधनानंतर तो अक्कलकोटास आला. तो नित्यनेमाने स्वामींसमोर भावपूर्ण गायन करीत असे. तसेच मुखाने स्वामीराय स्वामीराय असे म्हणत श्री स्वामींचे नामस्मरणही तो करीत असे. हळूहळू त्यास वाचासिद्धी प्राप्त झाली. त्याच्या मागे लोक फिरू लागले. त्यांच्या समस्या ऐकून तो प्रत्येकास स्वामींची सेवा करण्याचा सल्ला देत असे व त्याच्या सांगण्याप्रमाणे लोकांची समस्यापूर्ती देखील होत असे. हा गोविंद भट एकदा शेजारच्या व्राती नावाच्या गावास गेला. त्या गावातील राचाप्पा मोदी वीरभद्राशिवाय अन्य कोणत्याही देवतेवर कवन रचत नसे. मात्र त्याला गोविंद भटाने स्वामी समर्थ महाराजांवर कवन रचवायस सांगितले. तेव्हा राचाप्पाने त्यास स्पष्ट नकार दिला. ही गोष्ट गोविंद भटांच्या मनाला लागली. त्याने अन्नपाण्याचा त्याग केला. काही दिवस गेल्यानंतर साक्षात वीरभद्रालाही गोविंद भटाची दया आली. त्याने राचाप्पाच्या स्वप्नात जाऊन त्याच दृष्टांत दिला की स्वामी व मी काही भिन्न नाही. तेव्हा आजपासून तू स्वामींचे स्तवन करीत जा असे सांगून बरेच खडसावले. हे स्वप्न पाहताच राचप्पा कडबडून जागा झाला. त्याने सकाळची नित्यकर्मे आटपून लागलीच स्तंभ गावी जाऊन गोविंद भटाचे पाय धरले व श्री स्वामींचे भजन करून पुढे त्यांनी स्वामीरायांवर अनेक कवने रचली. याच गोविंद भटांना जलोदराच्या व्याधीने हैराण केले होते. तेव्हा स्वामींनी कृपातीर्थाने गोविंद भटांचे अंग चोळले असता त्यांच्या व्याधीला उतार पडला आणि हळूहळू गोविंद भटांची जलोदराची व्याधी समूळ नष्ट झाली. याचा कथाभागही याच अध्यायात आला आहे. दारिद्र्याने गांजलेला एक ब्राह्मण धनाच्या आशेने अक्कलकोटास आला. तेव्हा स्वामींनी तेथील काळी माती घेऊन जाण्यास सांगितले. आशेने आलेल्या परंतु स्वामींच्या तशा बोलण्याने खट्टू झालेल्या त्या ब्राह्मणाने मातीचे एक ढेकूळ आपल्यासोबत घेतले व तो निघाला. मात्र वाटेत त्याला आपले गाठोडे जड वाटू लागले. त्याने गाठोडे उघडून पाहिले तो त्यात ढेकुळाऐवजी पांढरी शुभ्र चांदी चमकत असल्याचे त्याला दिसले. या अकल्पित धनलाभाने त्या ब्राह्मणास ऋणमुक्त केले व त्याचा संसार सुखमय व समृद्ध केला. भीमातरी शिरपूर गावच्या माधव शास्त्रींचे श्री स्वामींवर अतिशय प्रेम होते.
त्यांची पत्नी निधन पावली तेव्हा ते उद्विग्न अवस्थेत स्वामींकडे गेले. स्वामींनी माधव शास्त्रींना त्यांचा पुनर्विवाह होण्याची चिन्ह दाखवली. पुढे अशा काही अनाकलनीय घटना घडल्या आणि माधव शास्त्रींचा खरोखरच दुसरा विवाह झाला. ह्याच माधव शास्त्रींनी स्वामींच्या विषयी मनात संदेह बाळगला असता स्वामींनी त्यांना व्यंकटेशगिरी येथेही दर्शन देऊन त्यांच्या मनातील संभ्रम दूर केला. तशी माधव शास्त्रींना पश्चाताप होऊन ते स्वामीचरणी लीन झाले. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुलीलामृत कथासार अध्याय 32. बंब गार्डन साहेबांजवळ सुंदरी नावाची एक वानरी पाळलेली होती. ही वानरी पुढे व्रात्य होऊन कुणाच्याही अंगावर धावून जाई व चावू लागे. एक दोन प्रसंगात जेव्हा ती खुद्द बंब गार्डन साहेबांच्या अंगावर चावण्याकरता गेली तेव्हा साहेबांस राग येऊन त्यांनी वानरीला गोळी घालून ठार मारण्याचा आदेश दिला. साहेबांच्या आदेशाला जागून लागलीच शिपाई तिच्या पाठीस लागले. तशी ती पळत येऊन वानरी खंडोबांच्या मंदिरात भिंतीआड लपून राहिल्याचे भुजंगा सेवेकऱ्याने पाहिले. दया येऊन भुजंगा स्वामीरायांची प्रार्थना करीत म्हणाला, महाराज, वानरीला शिपाई ठार मारित आहेत, तिला इकडे आणू काय? महाराज म्हणाले, घेऊन ये जा. तशी भुजंगाने मंदिरात जात वानरीस सांगितले, तुला स्वामी बोलावित आहेत, चल ये. हे ऐकताच जसे पाळीव कुत्रे ये म्हटले की शेपूट हलवीत धनाच्या मागोमाग जाते त्याप्रमाणे सुंदरी भुजंगाच्या मागे गेली. हा चमत्कार पाहून शिपाई थक्क झाले. महाराजांना पाहताच सुंदरी त्यांच्या चरणांवर गडबडा लोळू लागली. उपस्थित सर्व आश्चर्यचकित झाले. तेव्हा वानरीला, काय ग चावटे, लोकांना चावतेस काय? तुला मस्ती आली? आजपासून कोणाला चावू नकोस, चावलीस तर लाख लाख कोरडे मारू, असे म्हणून महाराज उगीच राहिले. पुढे ती वानरी कोणालाही चावत नसे. ज्या ठिकाणी स्त्रींची स्वारी असे त्या ठिकाणी आसपासच्या झाडावर तिने राहावे. कधी महाराजांनी त्यांची टोपी तिच्या डोक्यात घालावी तर कधी आपल्या गळ्यातील फुलांच्या माळा तिच्या गळ्यात घालाव्या, कधी पेढे खाऊ घालावे. असे स्त्रींचे खेळ त्या वानरीसोबत चालत असत. पुढे काही दिवसांनी सुंदरीने श्रीचरणांजवळ देह विसर्जित केला. तिची काय पुण्य आहे की तिला मोठ्या थाटाने गुलाल, बुक्का, लाह्या उडवीत अक्कलकोटवासियांनी समाधी दिली. सातारा जिल्ह्यातील रहिमतपूर येथे विश्वासराव उर्फ अप्पासाहेब माने मुलीच्या लग्नाविषयी चिंतातूर होते. ते स्वामी दर्शनात आले असता श्री स्वामी महाराज त्यांना म्हणाले, काळजी नको, आम्ही तिच्यासाठी खंड्या नेमला आहे. स्वामींच्या वाक्याचा अर्थबोध अप्पासाहेबांना त्यावेळी झाला जेव्हा त्यांच्या मुलीचे जमनाबाईचे लग्न बडोद्याच्या श्रीमंत खंडेराव गायकवाड यांच्याशी झाले. ध्यानीमनी नसताना केवळ स्वामी कृपेचे कौतुक म्हणून की काय, जमनाबाई थेट बडोदा संस्थानच्या राणीसाहेब म्हणून वावरू लागल्या. याच अध्यायात श्री स्वामी महाराजांनी अक्कलकोट संस्थानचे कारभारी दिनकरराव यांचे डोळ्याचे दुखणे एका चमत्कारिक उपायाने कसे दूर केले याची कथा सांगितली आहे. त्याचप्रमाणे त्यांचा अंतकाळ समीप आल्याची सूचनाही श्री स्वामी महाराजांनी आधीच दिल्याचा प्रसंगही नमूद केला आहे. या अध्यायात नवरोजी पारशी यांना श्री स्वामी समर्थांनी औचित दर्शन देऊन कसे चकित केले त्याविषयीची कथा वर्णिलेली आहे. मात्र याच नवरोजी पारशी यांना बडोद्याच्या मल्हारराव गायकवाड यांच्याकडे श्री स्वामीरायांना नेण्याविषयी कसे आमिष दाखवले, मात्र नवरोजी पारशी यांच्या पदरी कसे अपयश आले याचाही उल्लेख केला आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. अध्याय 33. 33व्या अध्यायाच्या प्रारंभी हैदराबादच्या विठ्ठलराव तिळगुळ या मामलेदारांचे कथावर्णन आहे. त्यांचे हातून घडलेल्या कुकर्माचे फळ म्हणून त्यांच्यावर एक आफत ओढवली. त्यातून मुक्तता होण्याकरता विठ्ठलराव स्वामी महाराजांना भेटले. तेव्हा स्वामींनी त्यांच्या पूर्वाश्रमीच्या पापांविषयी त्यांना अवगत केले. त्यापोटी विठ्ठलरावांनी क्षमायाचना करताच श्री स्वामींनी त्यांना संकटमुक्त केल्याची कथा सांगण्यात आली आहे. त्याचप्रमाणे बेळगाव जिल्ह्यातील अथनी गावच्या रामाचार्य जमाखिंडीकर यांना पुत्रप्राप्ती झाल्याची आगाऊ सूचना श्री स्वामी महाराजांनी केली, त्याचेही वृत्त दिले आहे. औरंगाबाद येथील चावल दरवाजाजवळ राहत असलेल्या लालासाहेब या हिंदुस्थानी ब्राह्मणाच्या हातावर श्वेतकुष्ठ उद्भवले. श्री स्वामींच्या दर्शनार्थ लालासाहेब आले असता श्री स्वामींनी त्यास कुत्र्यास भाकर तुकडा घालण्यास सांगितले. लालासाहेबांनी तसे करताच त्यांचे कुष्ठ नाहीसे झाले. याच अध्यायात मुंबईच्या भाऊ रसूल याच्या स्वामी भेटीचेही वर्णन आले आहे. मुंबईस ठाकूरद्वार येथील काळाराम मंदिराच्या उजव्या बाजूस श्री स्वामी महाराजांची तसबीर व पादुका स्थापन करणाऱ्या श्री कृष्णबुवा ठाकूरदास यांची कथा या अध्यायात आली आहे. श्री कृष्णबुवा बालपणापासूनच दत्तोपासक होते. वाडी गाणगापूर येथे जाऊन दत्ताची सेवा करण्याची त्यांना हौस असे. श्री कृष्णबुवा उत्तम कीर्तन करीत असत. पुढे काही वर्षांनी बुवांच्या अंगावर प्रारब्ध योगाने श्वेतकुष्ठ उत्पन्न झाले. तोंडावर पांढरेपणा येऊन चेहरा विद्रूप दिसू लागला. 2 वर्ष पावतो अनेक उपाय केले, परंतु कुष्ठ कमी होईना. त्यामुळे चित्त उदास होऊन ठाकूरदास बुवा गाणगापुरास आले. श्रींचे दर्शन घेऊन पादुकांची यथासांग पूजा झाली. त्याच रात्री बुवांस दृष्टांत झाला की अक्कलकोटात जाऊन श्री दत्त स्वामी समर्थ यांचे दर्शन घ्यावे, म्हणजेच ह्या रोगापासून मुक्त होशील.
श्री कृष्णबुवांनी प्रातःकाळीच अक्कलकोटचा रस्ता धरला. अक्कलकोटात श्री स्वामींची सेवा करीत श्री कृष्णबुवा काही दिवस राहिले. एके दिवशी बुवा दर्शनास आले असता महाराजांनी जवळच पेटलेल्या धुनीतील एक जळके लाकूड बुवांच्या अंगावर फेकले. सेवेकऱ्यांनी जय जयकार करून बुवास सांगितले की तुमचे कार्य झाले. श्रीकृष्ण बुवा ते काष्ट नित्य उगाळून त्यात गाणगापूरचे भस्म मिश्रण करून त्याचा लेप कुष्ठावर नित्य लावू लागले. याप्रमाणे काही दिवस गेल्यावर कुष्ठ नाहीसे झाले. बुवांची सेवा चालली असता त्यांचे कुटुंब सौभाग्यवती राधाबाई यांनी महाराजांस पुत्रप्राप्तीबद्दल प्रार्थना केली असता महाराजांनी आपल्या डोक्याची टोपी काढून बाईच्या ओटीत फेकून दिली. बाईने हा महाप्रसाद समजून आनंदाने महाराजांस साष्टांग नमस्कार घातला. पुढे वर्षभरातच बाईस पुत्ररत्न निपजले. त्याचे नाव गुरुनाथ ठेवण्यात आले. एकदा श्रीकृष्ण बुवांनी स्वामी महाराजांकडे गुरुपदेश मागितला असता स्वामींनी हम पंतोजीपन नहीं करते, गाठ के गुरु और बाट के चले हम नहीं करते असे सांगून आपल्या मोक्षदायी पादुका प्रदान केल्या. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री गुरु लीलामृत कथासार अध्याय 34. गुरुदेव शिष्यास म्हणाले, हे शिष्या, अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज यांनी जगत उद्धारासाठी अवतार घेतला होता. त्यांचे यशोगान केल्याने मनुष्याची सर्व संकटातून आणि बंधनातून सहज मुक्तता होते. आता मी तुला श्री स्वामी महाराजांच्या कृपा प्रसादाने धन्य झालेल्या महारुद्रराव देशपांडे या भक्ताची कथा सांगतो. मोगलाईमध्ये जोगाईच्या आंब्यानजीक केज नावाचे गाव आहे. येथील महारुद्र देशपांडे नामक धनिक आणि कुलवान ऋग्वेदी ब्राह्मणास बीड येथील एका साधूने अक्कलकोटच्या स्वामी महाराजांना भेट घेण्यास सांगितले. यामागचे कारणही असे होते की काही कारणास्तव त्यांचे उत्पन्न निजाम सरकारने जप्त केले होते. बीडच्या त्या साधूंच्या सूचनेनुसार महारुद्रराव अक्कलकोटास आले व श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेते झाले. महारुद्ररावांचे मनोगत जाणून स्वामींनी त्यांना 4 मनोरे आहेत तेथे जा म्हणत तुमचे शेत सोडून देऊ असे सांगितले. श्री स्वामी महाराजांच्या त्या दिव्य वचनांवर पूर्ण श्रद्धा ठेवून महारुद्रराव देशपांडे हैदराबादेस गेले. तेथे अगदी अल्प प्रयत्नातच त्यांना यश आले. निजामाने जप्त केलेले उत्पन्न महारुद्ररावांना परत मिळाले. पुढे काही दिवसांनी महारुद्रराव पंढरपुरास गेले असता विठ्ठलाच्या जागी त्यांना श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घडले. तसे आनंदाने महारुद्रराव तेथून अक्कलकोटास आले. येथील मुक्कामात त्यांनी सहस्र ब्राह्मणास भोजन घातले. याच महारुद्ररावांना श्री स्वामी समर्थ महाराजांनी मोठ्या दुखण्यातून बरे केले. वायू प्रकोप होऊन तापाने फणफणलेल्या अवस्थेतील महारुद्रराव श्री स्वामी समर्थ महाराजांच्या समाधीपश्चात महारुद्रराव श्री गिरी व्यंकटेशांच्या दर्शनासाठी गेले असता त्यांना श्री स्वामींचा दृष्टांत झाला. तसे ते त्वरेने अक्कलकोटास आले. त्या काळी सोलापूर परिसरात महागाईने कळस गाठला होता. अशा परिस्थितीमध्ये श्री दत्त जयंतीचा उत्सव कसा साजरा करावायचा याची काळजी संबंधितांना लागून राहिली होती. उत्सवानिमित्त ठराविक रक्कम अक्कलकोट संस्थानातून मिळत असे, मात्र त्यातून फारसे भागण्यासारखे नव्हते. त्यावेळी श्री स्वामींच्या आज्ञेने तिथे हजर असलेल्या महारुद्ररावांनी भरभरून आर्थिक सहाय्य केल्याने दत्त जयंतीचा उत्सव धामधुमीत पार पडला. पुढे महारुद्ररावांनी अनेक तीर्थांच्या यात्रा करून विधिवत संन्यास दीक्षा घेतली. ते प्रतिवर्षी अक्कलकोटात जात असत आणि हजारो ब्राह्मणांना भोजन घालीत असत. एकदा दत्त जयंतीच्या उत्सवानिमित्त ते अक्कलकोटास आले असता त्यांची प्रकृती एकाएकी बिघडली. आपला अंतकाळ जवळ आल्याचे जाणवताच महारुद्रराव देशपांडे यांनी इथल्या लोकांना माझी समाधी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या समाधीजवळ करा असे आग्रहपूर्वक सांगितले. त्यानुसार पौष्यवद्य नवमी शके 1817 महारुद्ररावांनी देह विसर्जित केल्यावर त्यांची समाधी श्री स्वामींच्या समाधीजवळ बांधण्यात आली. याच अध्यायात श्री स्वामी दर्शनार्थ आलेल्या जयाजीराव शिंदे व इंदोरचे राजे श्रीमंत तुकोजीराव होळकर यांच्या भेटीचाही वृत्तांत दिला आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.